शेतकरी मित्रांनो, राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। त्यातच सुरुवातीला पावसाचा मोठा खंड पडला आणि त्यानंतर अतिवृष्टीमुळे उत्पादकतेमध्ये या ठिकाणी घट निर्माण झालेली आहे। तर ही सर्व परिस्थिती लक्षात घेता शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई असो किंवा पीक विमा असो कसा मिळेल याकरिता राज्य सरकार या ठिकाणी प्रयत्न करत आहे। त्यासाठीच दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील एक पीक विमा संदर्भात एक महत्त्वाची अशी आढावा बैठक पार पडली होती। त्यामध्ये शेतकरी बांधवांना लवकरात लवकर पीक विमा देण्यात यावा याकरिता मुख्यमंत्र्यांनी पीक विमा कंपन्यांना निर्देश दिलेले आहेत आणि त्याचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पाहिला आहे। तसेच राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी सुद्धा या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिवाळीपूर्वीच जो अग्रिम 25% पीक विमा आहे तो देण्याचा आम्ही प्रयत्न करू किंवा शेतकरी बांधवांना हा पीक विमा दिवाळीपूर्वीच मिळेल अशा प्रकारची मोठी घोषणा केलेली आहे। त्याची माहिती सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेली आहे। तर अशा प्रकारचे हे जे शेतीविषयक महत्त्वपूर्ण असे अपडेट असतात ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी जाणून घेत असतो। तर आज सुद्धा एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे 25% अग्रिम पीक विमा संदर्भातील। राज्यभरातील तमाम शेतकरी बांधवांना ती प्रतीक्षा आहे ती 25% अग्रिम पीक विम्याची। त्यातच आता राज्य सरकारने सुद्धा दिवाळीपूर्वीच शेतकरी बांधवांना 25% अग्रिम पीक विमा मिळवण्या कसा मिळेल यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत। त्यातच एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण शेतकरी बांधवांना दिवाळीपूर्वीच 25% अग्रिम पीक विमा याकरिता राज्य सरकारने 628 कोटी रुपयांपेक्षा जास्त या ठिकाणी रक्कम ही पीक विमा कंपन्यांना वितरित केलेली आहे। ही मंजूर झालेली रक्कम आता पीक विमा कंपन्यांना मिळाल्यानंतर पीक विमा कंपन्या शेतकरी बांधवांना 25% अग्रिम पीक विमा या ठिकाणी वितरित करणार आहे। याआधी राज्य सरकारनं शेतकरी हिस्सा म्हणून 510 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी पीक विमा कंपन्यांना दिलेली होती, परंतु शेतकरी हिस्सा 100% पूर्ण या ठिकाणी पीक विमा कंपन्यांना मिळाला तरच ते अग्रिम पीक विमा या ठिकाणी वाटप करत असतात। तर आता हे 628 कोटी रुपयांचा जो रक्कम या ठिकाणी पीक विमा कंपन्यांना मिळणार आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना 25% अग्रिम पीक विमा मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा होणार आहे। राज्यभरात एकूण 1,71,00,000 पेक्षा जास्त शेतकरी बांधवांनी यावर्षी खरीप हंगाम 2023 मध्ये पीक विमा भरलेला आहे आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। याच पार्श्वभूमीवर हा जो काही निधी या ठिकाणी राज्य शासनाकडून वितरित करण्यात आलेला आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना आता 25% अग्रिम पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। तर हा जो काही शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी एकूण रक्कम 628,43,43,542 इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी हा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यात येत आहे। यामध्ये एकूण 9 विमा कंपन्या आहेत, ज्यामध्ये या ठिकाणी भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, HDFC इर्गो, ओरिएंटल इन्शुरन्स, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स, चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स तसेच SBI जनरल इन्शुरन्स या एकूण 9 विमा कंपन्या या ठिकाणी या योजना राबवत आहे। तर यानुसार एकूण 1265 कोटी रुपयांचा जो काही राज्य हिस्सा होता तो आधीच वितरित करण्यात आलेला होता, ज्यामध्ये 516 कोटी रुपयांचा जो काही निधी होता तो शेतकरी हिस्सा म्हणून अदा करण्यात आलेला होता। परंतु 25% अग्रिम रक्कम देण्याकरिता या ठिकाणी एकूण 100% शेतकरी हिस्सा पीक विमा कंपन्यांना मिळणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच उर्वरित निधी जो आहे तो या ठिकाणी एकूण 628,43,43,542 रुपये इतका निधी भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत संबंधित विमा कंपन्यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर त्यासाठीच या ठिकाणी एकूण कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी एकूण 628,43,43,542 रुपये वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, आता 100% शेतकरी हिस्सा पीक विमा कंपन्यांना मिळाल्यानंतर या ठिकाणी आता शेतकरी बांधवांना दिवाळी आधीच 25% अग्रिम पीक विमा जो आहे तो मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे। राज्य शासनाचा हिस्साचा जो काही शेतकरी हिस्सा म्हणून 628 कोटी रुपयांचा निधी आहे तो पीक विमा कंपन्यांना आता मिळालेला आहे आणि शेतकरी हिस्सा जो असतो तो 100% पीक विमा कंपन्यांना मिळालेला आहे। त्यामुळे 25% अग्रिम पीक विम्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे
आणि दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांना हा अग्रिम 25% पीक विमा मिळेल अशी आशा आहे। परंतु पीक विमा कंपन्या काय करतात हे सुद्धा पाहणे या ठिकाणी महत्त्वाचे ठरणार आहे, कारण यापूर्वी सुद्धा मागील वर्षी 2-3 वर्षापासून आपण पाहत आहोत की अधिसूचना निघते 25% अग्रिम पीक विमा वाटपाची, परंतु पीक विमा कंपन्या देत नाहीत किंवा दिला तरी तो फक्त 10, 15, 20% लोकांना देतात आणि आम्ही पीक विमा दिला अशा प्रकारची या ठिकाणी माहिती देत असतात। परंतु जे उर्वरित जे पीक विमा न मिळणारे शेतकरी असतात त्यांचं काय, हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असतो। तर यावर आता राज्य सरकार लक्ष देणार का, प्रत्येक शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा मिळणार का, हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।